नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोटेशनल डायनॅमिक्सच्या लेक्चर 4मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आतापर्यंत आपण सेंट्रिपेटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अशा पद्धतीने विविध आर्टिकल्स डिस्कस केलेत. आज आपण डिस्कस करणार आहे ते म्हणजे व्हेकल ऑन बँक्ड रोड. पहिल्यांदा बँकिंग ऑफ रोड काय आहे बघा. The phenomenon in which the outer edge of road is raised over inner edge is the banking of road. जो कर्वड रोड आहे, समजा हा मी कर्वड रोड काढला आहे, त्याची आउटर एज बाहेरची कडा, इनर एज म्हणजे आतली, ही जी आउटर एज आहे ती आउटर एज इनर एजच्या तुलनेत थोडीशी रेज करायची, उंचवायची. म्हणजे इथं हा एक प्लेन रस्ता आहे बघा, इथं ही इनर एज आहे आणि आउटर एज काय केलं, आउटर एज थोडीशी उंचवलेली आहे. मग ती उंचवल्यामुळं तुम्हाला एक असा स्लोप झालेला दिसतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा माझ्याकडे असा हा रोड आहे, तर काय करायचं, ह्या रोडचं बांधकाम करतानाच ही बाहेरची कडा अशी उंचवायची, जेणेकरून व्हेकल असं कर्वड ह्या पद्धतीनं जाईल. समजा असं जाणार असेल तर हिकडची बाजू काय करायची, उंचवायची. बरोबर. म्हणजेच सांगायचा भाग असा आला की आउटर एज जी आहे ती आउटर एज इनर एजच्या तुलनेत आपण काय करतोय, रेज करतोय. ह्या प्रक्रियेला म्हणायचं बँकिंग ऑफ रोड. आणि ह्या दरम्यान जो आउटर एज आणि इनर एज ह्यांच्यामधला जो अँगल तयार झाला त्याला थिटा म्हणतोय आपण, आणि थिटालाच म्हणायचं अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंग. ठीक आहे. तशा पद्धतीनं ह्या सगळ्या फेनॉमेनला म्हणतो आपण बँकिंग ऑफ रोड. बरोबर. आता प्रश्न असा की जेव्हा व्हेकल ह्या बँक्ड रोडनं जातं तेव्हा त्याचं मॅक्झिमम सेफ्टी स्पीड किती पाहिजे, मोस्ट सेफ स्पीड किती पाहिजे, आणि ते आपल्याला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशननं आता डिस्कस करायचं. बरोबर. ठीक आहे. तर आता आपण ती डायग्राम काढण्याचा प्रयत्न करूया. बघा, डायग्राम काढू. इथं अशा पद्धतीनं हा प्लेन हॉरिझॉन्टल रोड, तुम्ही त्याला इन्क्लाइन केल्यामुळं अशा पद्धतीने डायग्राम बनेल. बरोबर. ह्या रोडनं व्हेकल जाणार आहे आणि ते व्हेकल अशा पद्धतीने काढू आपण. दिस इज द व्हेकल विच इज पासिंग थ्रू बँक्ड रोड और ऑन बँक्ड रोड, आणि हे व्हेकल ह्या बँक्ड रोडनं निघालेलं आहे. हा अँगल थीटा आहे. आता हा त्याचा सेंटर ऑफ मास त्या व्हेकलचा. आता ह्या व्हेकलवरती कुठले कुठले फोर्स लागलेले असणार आहेत. बरोबर. मग हीच डायग्राम मी इथं काढतो. हा सेंटर ऑफ मास त्या व्हेकलचा. बरोबर. आपल्याला माहीत आहे की समजा मी इथं असं असेन, हे रफ पेज घेतले आपण, इथं एक व्यक्ती असेल, ह्या व्यक्तीवरती एक नॅचरल फोर्स ॲक्ट होत असतो, तो म्हणजे त्या व्यक्तीचं स्वतःचं वेट, W=mg. बरोबर. आपण डिस्कस केले. आपण ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे डिस्कस केलं आहे की व्हॉट आर द डिफरंट काइंड्स ऑफ फोर्सेस विच इज ॲक्टिंग ऑन ए पर्सन, विच इज ॲक्टिंग ऑन ए ऑब्जेक्ट. W हे स्वतःचं वेट आहे आणि हा एक नॅचरल पद्धतीचा फोर्स आहे, आणि तो कुठं असतो, इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. तुम्ही कसंही फिरला तरी ह्याची डायरेक्शन कायमस्वरूपी खालच्या बाजूलाच टुवर्ड्स द अर्थ असते. आता W=mg म्हणजे तुम्हाला कोणतं खाली खेचते, परंतु त्याला एक अजून एक फोर्स हा बॅलन्स करतो, तो म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. आलं लक्षात. ह्या पद्धतीनं नॉर्मल हा ह्या वेटला बॅलन्स करत असतो. म्हणजे जरी तुम्हाला अर्थ स्वतःकडे खेचत असले तर सुद्धा आपण अर्थमध्येच्या सेंटरकडे जात नाही, कारण की आपल्यावरती जो नॉर्मल रिॲक्शन डोक्यावरती लागलेला आहे तो काय करतोय, ह्या दोघांना बॅलन्स करतो. आलं लक्षात. मग हेच कन्सेप्ट हे तर सुद्धा लागू असणार आहे की ह्या व्हेकलचं स्वतःचं वेट म्हणजे W=mg खालच्या बाजून असणार आहे. तर अशा पद्धतीने काढूया आपण mg, आणि ह्याला बॅलन्स कोणी केलं, तर ह्याला बॅलन्स केलं ते म्हणजे वरच्या नॉर्मल रिॲक्शन. आलं लक्षात. बरोबर. म्हणजे हे असणार आहे इथं. आता मी काढतो इथं mg इज बॅलन्स्ड बाय नॉर्मल रिॲक्शन. पण काय झालं बघा,
ही कंडिशन नॉर्मल कंडिशन मी डिस्कस केलेली आहे आत्ता डे टू डे लाईफमधली. पण तुम्ही जेव्हा करोड बँक रोडनं जात असता, तुम्ही जेव्हा करोड बँक रोडनं जाता तेव्हा काय होतं की तुम्ही जेव्हा तिरकं होता, तुमचं डोकं तिरकं झालं, व्हेकल तिरकं झालं, तेव्हा ॲटोमॅटिक काय झाला, हा नॉर्मलसुद्धा टिल झाला. लक्षात ठेवा मित्रांनो, बरोबर का. नॉर्मल हा कायम डोक्यावरती लागतो. लक्षात ठेवण्याची ट्रिक सांगतो, कधी सायंटिफिक नसेल पण ट्रिक काय सांगितलं मी, नॉर्मल हा कायम डोक्यावरती लागणार. बरोबर. लक्षात ठेवण्याची ट्रिक काय, नॉर्मल डोक्यावरती लागणार. हा डोकं आपलं कल्लं, ह्याचा अर्थ हा झाला नॉर्मल रिॲक्शन इथं. बरोबर, हा झाला नॉर्मल रिॲक्शन. हा लक्षात. मग इथं नॉर्मल रिॲक्शन जो आहे, अजून थोडंसं जास्त करतो, हा जो नॉर्मल रिॲक्शन आहे तो एका बाजूला सरकला. मग आता नॉर्मल सरकला, नॉर्मल हा एका बाजूला सरकल्यामुळं काय झालं पाहिजे, आपण एकतर पडलो पाहिजे किंवा आपला बॅलन्स, आपण इम्बॅलन्स झालो पाहिजे. पण इथं काय होत असतं, जेव्हा हा नॉर्मल टिल होतो तेव्हा ॲटोमॅटिकली निसर्ग आपल्या मदतीला आला आणि ह्या निसर्गानं काय केलं, ह्या नॉर्मलचे दोन कॉम्पोनंट घेतले. एक कॉम्पोनंट असतो, दिस नॉर्मल विल स्प्लिट इंटू टू सब कॉम्पोनंट. फर्स्ट वन इज एन कॉस थिटा अँड अनदर वन इज एन साइन थिटा. बरोबर. हा अँगल थिटा असेल तर हा अँगलसुद्धा काय असतो, थिटा असतो. कसा येईल मी सांगतो लगेच. मग हा जर थिटा असेल तर ह्यात एन, हा एन आहे आणि हा थिटा, एन आणि थिटा ह्या दोघांच्या मधला अँगल असतो एन कॉस थिटा. कॉस थिटा कुठं घ्यायचं, ज्या बाजूला थिटा आहे त्या बाजूला कॉस थिटा घ्यायचं, ज्या बाजूला थिटा आहे त्या बाजूला कॉस थिटा घ्यायचं. बरोबर. आता एन कॉस थिटा, मग दुसरा राहिला एन साइन थिटा. तर एन साइन थिटा असा ह्या पद्धतीनं इकडं ह्या एन कॉस थिटाला हा 90 डिग्रीमध्ये असतो. म्हणजे एन कॉस थिटा आणि एन साइन थिटा ह्यांच्यामधलं किंवा ह्यांच्यामधला अँगल असतो एन किंवा ह्या दोघांच्या मधला अँगल असतो तो म्हणजे 90 डिग्री. म्हणजे अशा पद्धतीनं इथं मी एन साइन थिटा घेतो. बरोबर आहे, आलं सगळ्यांच्या. ठीक आहे. मग आता लक्षात ठेवा, इथं काय सांगतो तुम्ही परत एकदा. तर लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा व्हेकल ह्या कर्वड बँक रोडनं जाईल त्याचं वेट mg डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. व्हेकल कल्ल्यामुळं नॉर्मल रिॲक्शन, नॉर्मल हा इम्बॅलन्स झाला, तो एका बाजूला टिल झाला. पण टिल झाल्यानंतर इट स्प्लिट इंटू सब कॉम्पोनंट, दॅट इज एन कॉस थिटा आणि एन साइन थिटा. एन कॉस थिटा कुठला घ्यायचा, थिटाच्या शेजारचा एन कॉस थिटा आणि उलट्या दुसऱ्या बाजूचा एन साइन थिटा. आलं सगळ्यांच्या. मग आता ही केस आहे जेव्हा आपण बँक रोडनं जात असतो किंवा आपण करोड बँक रोडनं जातोय तेव्हा ही कंडिशन तिथं घडत असते. बरोबर. वळलेल्या रस्त्यानं जाताना अशा पद्धतीनं हे कंपाऊंड होत असतात आणि आपल्याला बॅलन्स करत असतं. मग ह्याच्यावरती बघा काय झालं, 4 पद्धतीचे फोर्स इथं लागणार. पहिला फोर्स तो म्हणजे mg ड्यू टू इट्स वेट. दुसरा फोर्स तो म्हणजे एन कॉस थिटा. हा लक्षात. कर्वड हॉरिझॉन्टल रोडला कॉस थिटा आणि साइन थिटा घेत नाही आपण, कारण तिथं फक्त एन असतो. तिसरा फोर्स आला तो म्हणजे एन साइन थिटा. बरोबर. बघा कसं आहे, एन कॉस थिटा mg, एन साइन थिटा आणि दुसऱ्या बाजूला इथल्या अशा बाजूला फोर्स लागणार आहे तो म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स CP, सेंट्रीफ्युगल फोर्स CF. कारण तो काय करणार आहे, तो बॅलन्स करणार ना, ह्या एन साइन थिटाला बॅलन्स करणार. सेंट्रीपेटल फोर्स हा रस्त्याच्या उलट्या बाजूला लागला आहे, करोड रोड असा आहे. बरोबर. इकडं आपण पहिली डायग्राम अशी काढली बघा. ही ह्या डायग्राममध्ये व्हेकल असं निघालं आहे, म्हणजे ह्याचा अर्थ बाहेरच्या बाजूला काय लागणार आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स. मी सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगलचं लेक्चर घेतलं आहे, त्यामध्ये सविस्तर आपण डिस्कस केलं की सेंट्रीफ्युगल फोर्स इज डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ दॅट सर्कल. हा लक्षात. म्हणजे आत्ताच्या डायग्राममध्ये ही डायग्राम वरची डायग्राम खाली काढली बघा. इथं एन कॉस थिटा इज बॅलन्स्ड बाय mg अँड एन साइन थिटा इज बॅलन्स्ड बाय सेंट्रीफ्युगल फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स. हा लक्षात. मग आता इक्वेशन सरळ सरळ करता येईल, सोपं इक्वेशन. देअरफॉर mg इज इक्वल टू एन कॉस थिटा. बरोबर. mg इज इक्वल टू एन कॉस थिटा आणि एन साइन थिटा इज इक्वल टू सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स किती असतो, ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. सेंट्रीफ्युगल फोर्स किती आहे बघा, आठवा पटकिनी. तर तो असणार आहे mr ओमेगा स्क्वेअर किंवा mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू एन साइन थिटा. हे दोन काय आहेत, हे दोन आहेत सेंट्रीफ्युगल फोर्स. एकच फॉर्म आहे किंवा एकच इक्वेशन आहे, वेगवेगळा फॉर्म आहे त्याचा. mr ओमेगा स्क्वेअर mv स्क्वेअर अपॉन. मला स्पीड काढायचं आहे.
मॅक्झिमम सेफ्टी स्पीड काढायचं, म्हणून मी तात्पुरतं हे स्किप करतो आणि हे ठेवतो. म्हणजे काय आलं, देअर फोर एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एन साइन थिटा. इक्वेशन नंबर 2 मला मिळेल. इक्वेशन नंबर 2 मिळेल. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीमध्ये, ह्या कन्सेप्टमध्ये माझ्या प्रॉब्लेमचं हे मग मला व्ही काढायचं आहे. मग काय येईल बघा बरं, हे तर आपण असं लिहू, डिवायडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2ला इक्वेशन 1 भागूया आपण. एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवायडेड बाय एम जी इज इक्वल टू एन साइन थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा. आलं लक्षात? ह्या एमला हे एम कॅन्सल होईल, ह्या एनला हे एन कॅन्सल होईल, निघून जातं, ते कट होतं. मग राहतं काय, देअर फोर व्ही स्क्वेअर अपॉन आर जी येणार. आपल्याला माहीत आहे की अंशाचा छेद म्हणजे छेद असतो, तर द डिनॉमिनेटर ऑफ न्युमरेटर विल बी डिनॉमिनेटर, म्हणजे हा भविष्यामध्ये हा खाली जाणार. मग व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू काय मिळणार मला इथं, टॅन थिटा मिळेल. एन लाईन कॅन्सल होईल, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. बरोबर. आता रिअरेंज करू. देअर फोर इकडे लक्षात ठेवा हे, देअर फोर जरा सिस्टमॅटिक लिहिण्याचा प्रयत्न करू आपण. देअर फोर काय येणार इथं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, नाव दिस न्युमरेटर this denominator will go in RHS and it will become numerator. So RG tan theta. बरोबर का? इकडचा डिनॉमिनेटर तिकडे गेला काय होईल, न्युमरेटर होईल. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थिटा. देअर फोर व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा. अंडर रूट आर जी टॅन थिटा. आलं सगळ्यांच्या? मग ह्यालाच काय म्हटलं आपण, ह्यालाच आपण म्हणतो मॅक्झिमम सेफ स्पीड किंवा मोस्ट सेफ स्पीड. टेक्स्टबुकमध्ये सांगितलं आपल्याला मोस्ट सेफ स्पीड. आणि पुढचं वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे, अलॉंग कर्वड बँकड रोड. अलॉंग कर्वड बँकड रोड. लक्षात ठेवा, बँकड हा शब्द महत्त्वाचा आहे. पाठीमागच्या आर्टिकलमध्ये आपण कर्वड हॉरिझॉन्टल रोड म्हणले. हाच प्रश्न मुलांना किंवा एक्झाममध्ये विचारला की कर्वड हॉरिझॉन्टल रोड विचारतात, मुलं हे लिहित बसतात. बरोबर, कारण आपल्यावरती बिंबवलं फक्त अँगल ऑफ बँकिंग. चुकून प्रश्न असा विचारला कर्वड हॉरिझॉन्टल रोड, तिथे लिहायला पाहिजे व्ही इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी. बरोबर का? आता हे व्ही इज इक्वल अंडर रूट आर जी टॅन थिटा म्हणजे कर्वड बँक रोड, हे इक्वेशन लिहायला पाहिजे. आपण बँकिंग रोडचा कन्सेप्ट घेतोय, हा रोड. बरोबर का? म्हणजे व्ही इज इक्वल अंडर रूट आर जी टॅन थिटा. दिस इज द मोस्ट सॅटिस्फाईंग इक्वेशन, दॅट इज इक्वेशन नंबर 3 म्हणून आपण. आलं सगळ्यांच्या? समजते काय चाललं ते? परत सांगतो बघा. व्हेकल निघाले, वळलेल्या रस्त्याने निघाले. जेव्हा व्हेकल वळणार, त्या व्हेकल किंवा टिल झालं व्हेकल, तेव्हा त्याच्या डोक्यावरचा नॉर्मल रिॲक्शन पण टिल झाला. आता एम जी आणि नॉर्मल रिॲक्शन एकमेकाला, त्याची व्हॅल्यू सारखी आहे पण डायरेक्शन वेगळी झाली बघा. हा ह्या बाजूला गेला थोडासा, म्हणजे तुमचं व्हेकल पडलं पाहिजे. पण काय होतं, हे तर ॲटोमॅटिक यांचे 2 कॉम्पोनंट घडतात. एक असतो एन कॉस थिटा आणि दुसरा असतो एन साइन थिटा. बरोबर, कॉस थिटा आणि साइन थिटा. सो दिस एन कॉस थिटा इज बॅलन्सेस एम जी अँड दिस एन साइन थिटा इज बॅलन्स्ड बाय सेंट्रीफ्युगल फोर्स, विच इज द दोघांची म्हणजे विच हॅज सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट डायरेक्शन. आलं सगळ्यांच्या? प्रश्न असा की ह्याला कॉस का म्हणायचं आणि साइन का म्हणायचं? ट्रिक काय सांगितल्या, ज्या बाजूला थिटा आहे त्या बाजूला एन कॉस म्हणा. बरोबर. पुढच्या काही मिनिटांना आपण अजून एक आर्टिकल घेणार आहे, तिथं पण फ्रिक्शनल फोर्स स्प्लिट होणार आहे. ज्या बाजूला थिटा त्या बाजूला कॉस, एवढं लक्षात ठेवा. ज्या बाजूला थिटा त्या बाजूला कॉस. थिटा ह्या बाजूला आहे म्हणून इथं कॉस थिटा. आलं सगळ्यांच्या? मग एम जी कोणी बॅलन्स केला, एन कॉस थिटानं बॅलन्स केला. एन साइन थिटा कोणी बॅलन्स केला, सेंट्रीफ्युगल फोर्सनं बॅलन्स केला. हे तर मला माहीत आहे. देअर फोर सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय असतं, एम आर ओमेगा स्क्वेअर म्हणजेच एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एन साइन थिटा. व्ही स्क्वेअर ठेवूया तसंच, हिकडची थोडी तात्पुरतं स्किप करू हे. मग काय मिळलं, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एन साइन थिटा. इक्वेशन 2ला 1 भागूया. एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवाइडेड बाय एम जी एन साइन थिटा एन कॉस थिटा. एनला एन कॅन्सल, एनला एन कॅन्सल, एमला एम कॅन्सल, एनला एन कॅन्सल. व्ही स्क्वेअर अपॉन आर जी मिळणार. साधं सिम्पल मॅथमॅटिक्स आहे, तुम्हाला कळते ते. साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय असतं, टॅन थिटा असतं. देअरफॉर व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा. इट इज द मोस्ट सेफ स्पीड अलॉंग कर्वड बँक रोड. आलं सगळ्यांच्या? समजते? आता ह्या दिलेल्या इक्वेशन 3 प्रमाणे आपण थिटाची व्हॅल्यू पण काढू शकतो. बरोबर. आता प्रॉब्लेमचे मग मला थिटा काढायचा, मग कसं करणार सांगा.
इथं आपण असं काढू शकतो की कसं काढता येईल, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थिटा आहे, बरोबर. हे इक्वेशन नका घेतलं, हे इक्वेशन घेतले मी खाली. मग काय येणार, देअर फोर टॅन थिटा इज इक्वल टू काय येणार सांगा, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. इकडं गुणाकार आहे, तिकडे गेलं होते डिनॉमिनेटरमध्ये जाईल. देअर फोर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. दिस इज द इक्वेशन नंबर 4 अँड दिस इज द व्हॅल्यू ऑफ थिटा, दॅट इज अँगल ऑफ बँकिंग. आलं सगळ्यांच्या, आत्तापर्यंत लक्षात आलं असेल सगळ्यांच्या. काय लक्षात येत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी लगेच तुम्हाला त्याचं उत्तर सांगेन. आलं लक्षात, ठीक आहे. आता थोडं आपण सिलेबसच्या बाहेर जाऊ, थोडंसं अगदी. ही व्हॅल्यू थिटा तर ही व्हॅल्यू थिटा का, ह्याचा आन्सर तुम्हाला सांगतो. बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो किंवा मला काही मुलं विचारणार आहेत की सर वरचा अँगल थिटा का. हा अँगल ऑफ बँकिंग आहे, आम्हाला समजले. आउटर एज आणि इनर एज ह्या दोघांच्या मधला अँगल विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल सरफेस यांच्यामधला अँगल थिटा हे आमच्या लक्षात आलं. परंतु हा अँगल थिटा का, तर त्याच्यामागचं कारण तुम्हाला इथं लक्षात येईल. मी हीच डायग्राम इथं ड्रॉ केलेलं आहे, बरोबर. एन कॉस थिटा, एन कॉस थिटा, एन साइन थिटा, एन साइन थिटा. आता गंमत काय बघा, ही व्हॅल्यू थिटा आहे, तुम्हाला माहिती आहे व्हॅल्यू थिटा आहे, बरोबर. आता जर मी हा एम जी नावाचा फोर्स जो आहे तो थोडासा इमॅजिनरी मी थोडा खाली गेला तर एक ट्रायंगल तयार होईल बघा, हा ट्रायंगल, बरोबर. ही व्हॅल्यू थिटा आहे मला माहीत आहे. हा ट्रायंगल राईट अँगल झाला त्याच्यामुळे हा 90 असणार आहे, बरोबर. मग ह्याची व्हॅल्यू किती, तर ह्याची व्हॅल्यू समजा मी एक्स ॲझ्युम केली, समजा एक्स ॲझ्युम केली तर काय मिळणार मला, एक्स प्लस थिटा प्लस 90, एक्स प्लस थिटा प्लस 90 विच इज इक्वल टू 180, बरोबर. म्हणजे एक्स किती मिळणार, 90 मायनस थिटा मिळणार. एक्स किती मिळणार, 90 मायनस थिटा मिळणार. बघा एक्स इज इक्वल 90 मायनस थिटा, लक्षात. आता मला सांगा पहिल्यांदा हे तरी समजलं का तुम्हाला की हा जो ट्रँगल आहे त्या ट्रँगलमधल्या तिन्ही अँगलची किंमत समजली. थिटा हा 90 मायनस थिटा का आला, कारण तिन्हीची बेरीज 180 असणार. एक्स प्लस थिटा प्लस 90 इज इक्वल टू 180, एक्स इज इक्वल टू 90 मायनस थिटा, म्हणजे हा 90 मायनस थिटा आला. एम आय राईट, बरोबर. आता ह्या अँगलच्या अपोजिट अँगल हा म्हणजे अपोजिट अँगल्स आर सेम, माहिती आहे आपल्याला, एकाच रेषेवर तयार झालेले विरुद्ध कोण सारखे असतात. मग हा 90 मायनस थिटा हा किती असणार आहे, 90 मायनस थिटा, बरोबर. आता लक्षात ठेवा इथं एक हा राईट अँगल आहे बघा, इथं हा राईट अँगल आहे, बरोबर. म्हणजे समजा ह्याची व्हॅल्यू आता मी एक्स मानली किंवा वाय मानली, समजा तिथं वाय लिहूया आपण, कन्फ्युजन नको, इथं वाय म्हणूया, बरोबर. समजा हे वाय असेल, आता थिटा आहे ते माहिती झालं तुम्हाला, पण हे वाय असेल, मग काय तर वाय प्लस 90 मायनस थिटा इज इक्वल टू 90, वाय प्लस 90 मायनस थिटा इज इक्वल टू 90. मग सिम्प्लिफाय केलं तर वाय किती मिळतं, थिटा मिळतं. वाय किती मिळतं, थिटा. म्हणजे ह्याचा अर्थ हितला आणि हितला अँगल काय असणार आहे, सेम असणार, बरोबर. आला सगळ्यांच्या, ठीक आहे. अशा पद्धतीनं समजा इथं आता थोडं खडाखोड झाली आहे, समजा मी हे पुसतो आणि इथं परत लिहितो. काय येणार सांगा, ह्याला वाय म्हणलं मी, वाय प्लस 90 मायनस थिटा इज इक्वल टू 90, देअर फोर वाय इज इक्वल टू थिटा असं मिळतं बघ. ह्याला इथं आपण म्हणू वाय आणि ह्या इथं म्हणलं एक्स, बरोबर. हा एक्स अँगल 90 मायनस थिटा आला, विरुद्ध कोण 90 मायनस थिटा असणार. आणि अशा पद्धतीनं साधं सिम्पल मॅथमॅटिक्स वापरलं, जॉमेट्री वापरले तर तुम्हाला हा 90 मिळतो. आलं सगळ्यांच्या, ठीक आहे. हा काय आपला डिस्कशनचा पार्ट नव्हता, परंतु तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हा अँगल थिटा का, तर अशा पद्धतीनं ही व्हॅल्यू थिटा आहे, समजते, ठीक आहे. आतापर्यंत आपण काय अभ्यासलं, आतापर्यंत आपण अभ्यासलं ते म्हणजे थिटा, व्हीची व्हॅल्यू काढली आपण, थिटाची व्हॅल्यू काढली. आता तिसरं आर्टिकल घ्यायचं आपल्याला, तिसरं सब आर्टिकल, ते म्हणजे स्पीड लिमिट, स्पीड लिमिट, ठीक. तिसरा पॉईंट आहे स्पीड लिमिट. आपण आत्तापर्यंत काय अभ्यासले बघा, हॉरिझॉन्टल कर्व रोड त्यावेळेला व्ही असतो √RG, म्हणजे हे लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं. आणि आज आपण डिस्कस केलं की कर्वड बँक रोडला व्ही किती पाहिजे, √RG टॅन थिटा पाहिजे, बरोबर. अँड दिस इज द मोस्ट सेफ स्पीड, आपण म्हणले मग अशी मोस्ट सेफ स्पीड लिहितोय, दिस इज द मोस्ट सेफ स्पीड, बरोबर. म्हणजे तुम्ही जर एवढ्या स्पीडनं त्या कर्वड बँक रोडला, म्हणजे ज्या रोडची बाहेरची कडा उंचवलेली आहे त्या तशा रोडनं जात असाल तर तुम्हाला एवढं स्पीड पाहिजे, जास्तीत जास्त मोस्ट सेफ स्पीड पाहिजे. ह्याच्यापेक्षा कमी किंवा ह्याच्यापेक्षा जास्त असेल तर काय होईल, तुमचं व्हेकल तिथे स्किड होईल, बरोबर. मग आता ह्या ठिकाणी बघा बदलणाऱ्या गोष्टी काय काय आहेत. व्ही इज इक्वल टू √RG
आर जी टॅन थिटा. ह्याच्यात बदलतं काय? एकदा का रस्ता बनवल्यानंतर थिटा बदलायचा काय संबंध नाही, म्हणजे थिटा कॉन्स्टंट आला. बरोबर, थिटा कॉन्स्टंट आला. जी ॲज युजल कॉन्स्टंटच आहे जी. बरोबर, बदलतं काय? मग फक्त आर बदलतं. मग जी आणि थिटा कॉन्स्टंट असेल तर व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अंडर रूट आर मला मिळणार. ह्याचा अर्थ असा झाला की व्ही वाढल्यानंतर आर वाढेल, किंवा असं म्हणून उलटं म्हणू आपण त्याला, आर वाढल्यानंतर व्ही वाढेल आणि आर कमी झाल्यानंतर व्ही काय होणार आहे? कमी होणार आहे. बरोबर, आर वाढलं व्ही वाढणार, आर कमी झालं व्ही कमी होणार. आलं लक्षात? आणि हे व्ही काय? मोस्ट सेफ स्पीड. बरोबर, आता ह्याच्यातला आर अगोदर आपण डिसाईड करू. समजा आत्ताच्या केससाठी समजा हा सेफ पॉईंट असेल, की ह्या वळलेल्या रस्त्यावरून जाताना जर इथं असेल व्हेकल, अलॉंग दिस पाथ जर व्हेकल गेलं तर ते आपण म्हणू सेफ स्पीड. त्याला व्ही इज इक्वल अंडर आर जे टॅन थिटा एवढं लागेल. मग ह्याच्यामधला फॅक्टर आर हा बदलतोय, बाकीचे दोन कॉन्स्टंट आहेत. मग समजा असं झालं की ह्या रस्ता आर सेफ आहे, समजा आर कमी झाला किंवा आर वाढला तर हे व्ही काय होईल? ह्या व्हीवरती किती परिणाम पडेल? तर तोच आपला आत्ताचा पॉईंट आहे, तो म्हणजे अप्पर स्पीड लिमिट आणि लोअर स्पीड लिमिट. म्हणजे जर तुम्ही तुमचा आर वाढवला तर तुम्ही जाणार आहे अप्पर स्पीड लिमिटकडे, अप्पर स्पीड लिमिट. आणि तुमचा आर जर कमी झाला तर तुम्ही असताय लोअर स्पीड लिमिटकडे. बरोबर, आणि ह्या ठिकाणी ह्या मधल्या पॉईंटनं की जो सेफ स्पीडचा पॉईंट आहे ह्याच्यावरून जर व्हेकल गेलं तर तुम्हाला मोस्ट सेफ स्पीडनं तुम्ही जाल. आणि इथं जर तुमचा आर कमी झाला किंवा आर वाढला तर तुम्हाला अजून एक फ्रॅक्शन किंवा अजून एक कंपोनंट हे तुमच्या मदतीला येतो, तो म्हणजे फ्रिक्शन. बरोबर, म्हणजे तुमच्या मोस्ट सेफ स्पीडनं तुम्ही जात नसाल तर तुम्हाला फ्रिक्शन नावाचा कन्सेप्ट तिथं ॲड करावा लागेल. बरोबर, मग आताचा पुढचं आर्टिकल आपण घेऊया, ते म्हणजे व्ही मिनिमम काढू. म्हणजे व्ही मिनिमम लोअर असेल तर व्ही मिनिमम, अप्परला गेला तर व्ही मॅक्झिमम. त्यावेळेला तुम्हाला इथं बँकिंग ऑफ रोडमध्ये व्ही मिनिमम स्पीड, लोअर स्पीड आणि इथं फ्रिक्शनचा कन्सेप्ट आपण अभ्यासणार आहे. बघा आता काय होतं म्हणते मी. ही डायग्रॅम मी ॲज युजल पहिली डायग्रॅम आपली एम जी डाऊनवर्ड डायरेक्शनचा फोर्स, एन कॉस थिटा, एन स्प्लिट झाला एन कॉस थिटा आणि एन साइन थिटामध्ये. ह्या दोघांच्या मधला अँगल थिटा आहे, थिटाच्या बाजूचा फॅक्टर कॉस. आता जेव्हा मिनिमम सेफ स्पीड म्हणतो आपण त्याला, किंवा मोस्ट सेफ स्पीडच्या जे काही रेडियस दिलेली होती आपण त्याच्यापेक्षा जर आर कमी झाला तर व्हेकल खालच्या बाजूला सरकेल आणि तिथं लोअर स्पीड लावायला लागेल आपल्याला. आता व्हेकल हे खालच्या बाजूला सरकलं. समजा मी असं म्हणतो की मी इथं उभा आहे, मला ए व्यक्ती 5 न्यूटनचा फोर्स लावतोय माझ्यावरती, बी 5 न्यूटनचा फोर्स लावतोय, तर मी जाणार कुठं? मी तिथं मध्येच थांबणार. बरोबर, मग जेव्हा मोस्ट किंवा मिनिमम स्पीड जेव्हा असतं, जेव्हा रेडियस कमी होत असते, डिस्टन्स कमी होत असतं सेंटरपासूनचं, तेव्हा व्हेकल खालच्या बाजूला जाईल. मग खालच्या बाजूला गेल्यानंतर ह्या केससारखं मला उलट्या बाजूनं कोणतरी अडवणार पाहिजे. मग इथं कोण अडवतं? तर इथं ह्या टायर आणि हे जे काही रोड आहे ह्या दरम्यानचा फोर्स, तो म्हणजे फ्रिक्शनल फोर्स, ह्या दोघांच्या मध्ये आपल्याला बॅलन्सिंग करतो. म्हणजे खाली सरकण्याचं काम व्हेकलचं, हे अडवायचं काम कोण करतं? तर फ्रिक्शनल फोर्स करतो. एस स्टँड्स फॉर स्टॅटिक, एफ मीन्स फ्रिक्शनल फोर्स. बरोबर, एफ एस इज द स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स. आलं लक्षात? मग हा फोर्स कसा आहे? तर हा फोर्स अशा पद्धतीनं ह्या असा लागलेला असणार आहे. बघा, हा फोर्स असा ॲक्ट झालेला असणार. बरोबर, ह्याचं नाव आहे एफ एस. लेंथ मोठी काढली पाहिजे छोटी काढली पाहिजे काय फरक नाही, कारण मी छोटी काढतो कारण की मला ह्याच्यामध्ये बसवायचं म्हणून छोटी काढतो. आता एन साइन थिटा हा एफ एस बॅलन्सिंगचं काम करतोय, पण हा कसा आहे बघा, हा टिल झाला एका बाजूला. म्हणजे परत ह्या एफ एसचे दोन कंपोनंट इथं स्प्लिट होणार आहेत. एक असतो एफ एस कॉस थिटा आणि दुसरा असतो एफ एस साइन थिटा. बरोबर, ह्या डायग्रॅमच्या जॉमेट्रीप्रमाणे जर हा थिटा असेल तर हा थिटा असतो, आणि नंतर ॲज युजल इथं सांगायचं झालं तर हा अँगलमधला मला थिटा मिळतो. बरोबर, हा अँगल मला इथं थिटा मिळतो. थोडीशी डायग्रॅम झूम करण्याचा प्रयत्न करतो. बघा, मग इथं कंपोनंट झाले एफ कॉस थिटा एफ साइन थिटा आणि हा अँगल थिटा आहे. मग एफ एसचे दोन कंपोनंट घडणार. मग मला सांगा, हा खालचा कॉस असेल का वरचा कॉस असेल?
तर मी काय सांगितले, थिटाच्या बाजूचा कॉस, म्हणजे हा हितला अँगल असणार आहे एफ एस कॉस थिटा आणि हिकडचा अँगल असणार आहे एफ एस साइन थिटा. समजते का बघा मित्रांनो, परत एकदा सांगतो. मी काय सांगितलं, मिनिमम स्पीड असताना रेडियस कमी होतोय, रेडियस कमी होतोय याचा अर्थ व्हेकल खालच्या बाजूला सरकलं, ते खालच्या बाजूला सरकलेलं अडवायचं काम हा फ्रिक्शनल फोर्स करतो. बरोबर, फ्रिक्शनल फोर्स असा तिरका आहे, टिल झाला फ्रिक्शनल फोर्स, आणि नॉर्मल एन साइन थिटा हा इकडच्या बाजूला आहे, डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ रोड. बरोबर, दॅट सेंटर ऑफ दॅट सर्कल. हां, मग आता एफ एस ह्याला बॅलन्स करायला पाहिजे. मग एफ एसचे दोन कॉम्पोनंट स्प्लिट झाले, कॉस थिटा आणि साइन थिटा. हा थिटा असेल, हा थिटा आहे, तर एफ आणि थिटाच्या बाजूचा अँगल असणार एफ एस कॉस थिटा आणि उलट्या बाजूचा अँगल असणार एफ एस साइन थिटा. बरोबर, आता मी सर्व फोर्सची माहिती सांगितली, फक्त सेंट्रिपेटल फोर्स सांगितलं नाही अजून. पण मला माहिती आहे मित्रांनो, तुम्हाला आतापर्यंत एवढी कल्पना आली असेल की व्हेकल तिरक्या बाजूनं जातं, असं तिरकं जातं, ह्याचा अर्थ, किंवा सर्क्युलर ट्रॅकवरून फिरतं, ह्याचा अर्थ बाहेरच्या बाजूला कुठला फोर्स असतो, सेंट्रीफ्युगल फोर्स. कुठला फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स. तो सेंट्रीफ्युगल फोर्स मी दिलेला आहे सी पी, किंवा सेंट्रीफ्युगल सी एफ पाहिजे इथं, सी एफ फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स, आणि त्याची व्हॅल्यू किती असते, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. बरोबर, ठीक आहे. बरेच मुलांची शंका अजून एक विचार मुलांना येईल की सर, ते म्हणते तुम्ही सेंट्रीफ्युगल म्हणताय पण सेंट्रीपेटलचं काय, हा रोड तिरका जातोय, सेंट्रीपेटलचं काय. तर लक्षात ठेवायची कंडिशन इथं की सेंट्रीफ्युगल फोर्स आणि हा इकडचा सेंट्रीपेटल फोर्स, हा एन साइन थिटा सेंट्रीपेटल फोर्स लावण्याचं काम करेल इथं. बरोबर, आणि ही जी केस आहे ती नॉन युनिव्हर्सल केस आहे, आणि नॉन युनिव्हर्सल केसमध्येच आपण सेंट्रीफ्युगल फोर्स पकडतोय. सेंट्रीफ्युगल फोर्स सिडो फोर्स आहे, आपले इफर्ट्स वाजवण्यासाठीच सिडो फोर्स काम करतो, म्हणून सेंट्रीफ्युगल फोर्स महत्त्वाचा फोर्स आहे इथं. तो काय करेल, तो व्हेकलला बाहेर जातानाचा तो लागलेला फोर्स असतो. हा लक्षात सगळ्यांच्या, हा सिडो फोर्स आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. समजते. आता ज्याला ही डायग्राम समजली त्याला पुढचं इक्वेशन अतिशय सोपं. बरोबर, काय करायचं, फक्त बॅलन्सिंग करायचं. कसं बॅलन्सिंग करायचं बघा, इथं हे दोन फोर्स एकाच डायरेक्शनला, म्हणजे ह्याची काय होईल, बेरीज होईल. हा एफ एस कॉस थिटा आणि सी एफ काय एका बाजूला, ह्या दोघांची बेरीज होईल. आता ह्याला हा बॅलन्स करतो, म्हणजे एन कॉस थिटा आणि एफ एसला उलट्या बाजूचा फोर्स कुठला आहे बघा, इथं एन कॉस थिटा आणि एफ एस साइन थिटा दोघांची डायरेक्शन एका बाजूला, आणि उलट्या बाजूला कोण आहे, एम जे. एफ एस कॉस थिटा आणि सी एफ एका बाजूला आहेत, उलट्या बाजूला कोण आहे, एन साइन थिटा आहे. बरोबर, मग बॅलन्सिंग कंडिशन कशी येईल, कसं होईल, करता येईल बॅलन्सिंग. तर बॅलन्सिंग आपल्याला असं करता येईल बघा, लक्षात ठेवा मित्रांनो, अतिशय सोपं आहे, फक्त काळजीपूर्वक मी काय म्हणतो ते लक्ष द्या. ज्याला डायग्रॅम समजली त्याला पुढचं सगळं इकडचा पार्ट महत्त्वाचा आहे, तो मेकॅनिकल आहे. हे समजले, हे समजतं, पण हे समजलं पाहिजे. मग इक्वेशन कशी तयार करतो बघा मी, हो का, एन कॉस थिटा, बघा इकडं एन कॉस थिटा प्लस एफ एस साइन थिटा इज बॅलन्स्ड बाय एम जी, इज बॅलन्स्ड बाय एम जी. समजते, एन कॉस थिटा प्लस एफ एस इज बॅलन्स्ड बाय एम जी. आणि इथं काय येणार, इकडे बघा, एफ एस कॉस थिटा प्लस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. कारण का, एफ एस आणि सेंट्रीफ्युगल फोर्सची डायरेक्शन काय एकसारखी आहे, म्हणजे एका बाजूला आहे. एम व्ही स्क्वेअर अपॉन आर प्लस एफ एस कॉस थिटा इज बॅलन्स्ड बाय एन साइन थिटा, एन साइन थिटा. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. आता इथला पुढचा पार्ट सगळा सोपा. माझ्या प्रॉब्लेमचे मग मला व्ही काढायचं आहे, मग रिअरेंज कसं करतो बघा. रिअरेंज करणं सोपं आहे सगळ्यात. पहिल्यांदा इक्वेशन 2 रिअरेंज करू आपण. देअरफॉर एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एन साइन थिटा, इकडचा एफ एस तिकडे गेलो निगेटिव्ह होईल, निगेटिव्ह एफ एस कॉस थिटा. बरोबर, ह्याला इक्वेशन नंबर 3 म्हणून. आता डिवायडिंग इक्वेशन 3 बाय इक्वेशन 1. इक्वेशन 3ला इक्वेशन 1 डिवाइड करू, म्हणजे काय येईल मग आता इथं एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवायडेड बाय एम जी, कारण एम ह्या बाजूला आहे ना, मग ह्या दोघांचा रेशो घेतला पाहिजे, इज इक्वल टू एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा प्लस एफ एस साइन थिटा. किती सोपं आहे बघा बरं. इक्वेशन 3 आणि इक्वेशन 1चा रेशो घेतला, बाकीचं काहीच केलं नाही. पण एमला एम काय होईल, कॅन्सल होईल, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. बरोबर,
एन साईन थिटा, एक स्टेप वाढवतो मी समजावं म्हणून, एफ एस कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा प्लस एफ एस साईन थिटा, बरोबर. सिन्स एफ एसची व्हॅल्यू किती असते, एफ एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन, एफ एस इज इक्वल टू म्यू एस एन, बरोबर का. एफ एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन, म्यू एस एन. इक्वेशन 4, इक्वेशन 5 फ्रॉम इक्वेशन 4 अँड 5, 4 आणि 5 इक्वेशन प्रमाण काय येईल मग, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू एन साईन थिटा मायनस एफ एस किती आहे, म्यू एस एन कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा प्लस एफ एस म्हणजे किती आहे, म्यू एस एन साईन थिटा, बरोबर. आता काय करता येईल मित्रांनो, आर एच एसला बघा प्रत्येक ठिकाणी एन आहे, एन कॅन्सल करता येईल, कॉमन काढलं प्रत्येक ठिकाणचं एन, आणि त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणाहून काय कॉमन काढू आपण, कॉस बाहेर काढू. ती पुढची स्टेप वाटलं, समजत नसेल तर पुढची स्टेप घेऊ, ठीक आहे, काय अडचण नाही. म्हणजे इकडचे 4 एन काय होतील एकमेकाला कॅन्सल होतील, मायनस म्यू एस कॉस थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा प्लस म्यू एस साईन थिटा. आलं लक्षात. आता काय करूया, प्रत्येक ठिकाणून कॉस बाहेर काढू, बरोबर. बघा व्ही स्क्वेअर अपॉन आर जी, प्रत्येक ठिकाणी कॉस बाहेर काढलं, इथनं काय येणार, साईन थिटा अपॉन कॉस थिटा मायनस म्यू एस, कॉस थिटा बाहेर काढला आपण, कॅन्सल होईल, कॉस थिटा बाहेर काढला 1 प्लस म्यू एस साईन थिटा अपॉन कॉस थिटा, बरोबर. साईन थिटा अपॉन कॉस थिटा काय, बोलतं राहा, साईन थिटा अपॉन कॉस, देअरफॉर व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू साईन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 प्लस म्यू एस साईन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा, बरोबर. ठीक आहे, देअरफॉर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी तिकडे नेऊया, आर जी इन ब्रॅकेट मल्टिप्लाय करायला पाहिजे, टॅन थिटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. आवर एम इज टू फाइंड व्ही, सो व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 प्लस म्यू एस टॅन थिटा, बरोबर का. हे सगळं मेकॅनिकल आहे, हे समजून सांगण्याची काही आवश्यकता नाही एवढं, कारण की एक स्टेप समजली की तुम्हाला आपोआप पुढची स्टेप समजणार आहे, बरोबर. ठीक आहे, अशा पद्धतीनं हे झाली व्ही मिनिमम. इथं लिहूया व्ही मिनिमम, म्हणजे दिलेल्या रेडियसमधून मोस्ट सेफ स्पीडच्या रेडियसमधून न जाता तुम्ही जर खालून गेला, आर कमी केला, तर तुमचे व्ही किती पाहिजे तुम्हाला, यू शुड मेंटेन व्ही, दॅट इज व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. हे एवढं आपल्याला मेंटेन करायला पाहिजे, समजतंय. ठीक आहे, परत एकदा सांगू का, परत एकदा सांगतो. फोर्स कसे बॅलन्स झाले बघा, इथं कसे फोर्स बॅलन्स झाले, डायग्राम थोडीशी मोठी करतो अजून. फोर्स कसे बॅलन्स झाले, एन कॉस थिटा एन साईन थिटा एन एम जी, हे सगळं माहीत आहे. तुमचं स्पीड कमी झालं आहे, तुमची गाडी खालच्या बाजूला निघाली, एफ एसनं त्याला अडवलं, एफ एस असा आहे, बरोबर. एफ एसनं अडवलं, एफ एसचे 2 कॉम्पोनंट घडले, एक असतो एफ एस कॉस थिटा, एफ एस साईन थिटा. थिटाच्या बाजूला कॉस थिटा म्हणून एफ एस कॉस थिटा, उलट्याने एफ एस कॉस थिटापासून 90 डिग्रीला असणार एफ एस साईन थिटा, बरोबर. सेंट्रिफ्युगल फोर्स वळलेल्या रस्त्याला लागतो, कर्वड रोडला लागतो, बाहेरच्या बाजूला असतो म्हणून बाहेरच्या बाजूला, बरोबर. कसे फोर्स बॅलन्स झाले बघा, कसे बॅलन्स झाले, एन कॉस थिटा एफ एस साईन थिटा, दोघांची दिशा एक, दोघांची बेरीज. एफ कॉस थिटा सेंट्रिफ्युगल फोर्स, दोघांची दिशा एक, दोघांची बेरीज. ही बेरीज एम जीला बॅलन्स करते, इकडची बेरीज एन साईन थिटाला बॅलन्स करते, म्हणून काय आला, इक्वेशन 1 आलं. डायग्राम प्रमाणे बघा तुम्ही, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 कसं आलं ते, इक्वेशन 1 आणि 2 मला मिळालं, आणि अशा पद्धतीनं इथं इक्वेशन 3 कसं मिळतंय, 1 3 कसं मिळणार, एम यू स्क्वेअर अपॉन आर, ही टर्म तिकडे नेली, दिस विल बी मायनस, बरोबर. दोघांचा रेशो घ्यायचा, इथंपर्यंत इक्वेशन मिळेल. रिअरेंज करताना एफ एस इज इक्वल टू म्यू एस एन माहिती आहे आपल्याला, ती एफ एसची व्हॅल्यू 2 ठिकाणी ठेवली मी, 2 ठिकाणी ठेवली, तर मला एफ एस एन मिळतं. एन 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 4 ठिकाणी एन आहे, कॅन्सल करा. आता अजून कॅन्सल करायचं आहे, अजून टर्म कॅन्सल करायचे, मग काय करता येईल, ह्याच्यामध्ये कॅन्सल करताना
मला प्रत्येक ठिकाणाहून कॉस काढता येईल. मग साईनमधून कॉस बाहेर काढला, साईन थिटा आपण कॉस थिटा मायनस इथनं कॉस बाहेर काढलाय, इट लिव्ह बिहाइंड 1, ते पाठीमागे 1 सोडतं, 1 लिहायची गरज नाही. कॉस थिटा बाहेर काढला, इट लिव्ह बिहाइंड 1, 1 ठेवला इथं, प्लस म्यू एस साईन थिटा आपण कॉस थिटा. इन दिस वे साईन थिटा upon cos theta is tan theta, so tan theta minus mu s divided by 1 plus mu s tan theta. Further simplifying we get V minimum is equal to root rg tan theta minus mu s divided by 1 plus mu s tan theta. आलं लक्षात? ठीक आहे. आता ज्या पद्धतीनं आपण V मिनिमम काढलं, आता ती वेळ आली, आता अजून एक आर्टिकल राहिलं आपलं, ते म्हणजे V मॅक्झिमम काढायचं. परत V मॅक्झिमम काढताना परत मी लिहून ठेवले वेळ वाचावं म्हणून आपला व्ही मॅक्झिमम. आता काय होईल सांगा बरं, इथं तुम्ही बोलता राहा, म्हणजे तुम्ही विचार करा मनातल्या मनात, तुमच्या लक्षात येईल सगळं. हा अँगल थिटा, बरोबर. तुम्ही मिनिमम व्हेलॉसिटीला होता, ह्याचा अर्थ काय सांगितले मी, आर डिक्रीज झाला की व्ही डिक्रीज होणार. मिनिममला आर काय होणार, डिक्रीज होणार, म्हणजे खाली निघाला. आता मॅक्झिममला आर काय होणार, वाढणार आहे, म्हणजे मोस्ट सेफ स्पीडच्या काय होणार, तुम्ही वर जाणार. म्हणजे आता काय झालं, व्हेकल वर निघालं. मग वर जाणाऱ्या व्हेकलला कोण अडवेल, उलट्या बाजूला लागलेला फोर्स, म्हणजे इथं एफ एस खालच्या बाजूला लागेल. किती सोपं आहे बघा. ज्या वेळेला एफ एस हा लोअर स्पीडच्या वेळेला वर लागला होता, कारण व्हेकल खाली निघालं होतं, खाली जाणाऱ्या व्हेकलला वरून अडवतं, आणि इथं वर जाणाऱ्या व्हेकलला खालून अडवून जाणार. वर जाणाऱ्या व्हेकलला खालून असा अपोजिट डायरेक्शनला फोर्स लागेल, बरोबर. मग हीच डायग्रॅम हिथं मला काढायची. कशी काढूया, पटकीने एका मिनिटामध्ये काढूया. तुम्ही विचार करा माझ्याबरोबर, तुम्ही बोलता राहा. जरा डायग्रॅम मोठी काढू. एम जी बोला, एन कॉस थिटा, ह्या बाजूला एन साइन थिटा, दोघांचा रिझल्टंट एन, बरोबर, दोघांचा रिझल्टंट एन, हिता अँगल थिटा, बरोबर. आता एफ एस हा खालून वर काढलेला आहे. आता मॅक्झिममच्या वेळेला एफ एस कसा येणार, वरून खाली येणार, म्हणजे अशा पद्धतीने येणार एफ एस, बरोबर. ठीक आहे. आता इथं काय येईल सांगा पटपट मला. थिटा कुठला अँगल, थिटा हा अँगल, बरोबर. दोन कंपाऊंड कुठले, एफ एस कॉस थिटा आणि एफ एस साइन थिटा, एफ एस कॉस थिटा आणि एफ एस साइन थिटा. बोला मग काय, कुठला कॉस आणि कुठला साइन, हा कुठला आणि हा कुठला. थिटा हित आहे, म्हणजे हा कुठला असणार आहे, एफ एस कॉस थिटा, आणि हा कुठला असणार आहे, एफ एस साइन थिटा, बरोबर, एफ एस साइन थिटा. परत एकदा डायग्राम जरा मोठी काढतो. बघा इथं मॅक्झिमम सेफ स्पीड आहे, व्हेकल वर जाणार, वर जाणाऱ्या व्हेकलला खालच्या बाजूनं फ्रिक्शनचा फोर्स अपवर्ड टू डाऊनवर्ड अशा डायरेक्शननं अडवला जाणार. डायग्राम अशी येईल, एन कॉस थिटा, एन साइन थिटा, एम जी, एन एफ एस सेंटर ऑफ मासपासून खाली आला डाऊनवर्ड डायरेक्शनला, असा एफ एस स्प्लिट झाला, थिटा इकडं वर आहे, म्हणजे हा एफ एस कॉस थिटा, उरलेला असणार एफ एस साइन थिटा, बरोबर. आता व्हिडिओ पॉज करा आणि मनातल्या मनात किंवा व्हिडिओ पॉज करून पेनवरती किंवा पेजवरती लगेच बॅलन्सिंग कंडिशन सॉल्व्ह होतात का बघा. ज्याला बॅलन्सिंग कंडिशन सॉल्व्ह झाली त्याला पुढचं आर्टिकल आधीचे चांगल्या पद्धतीने समजणार आहे, बरोबर. ठीक आहे. मग बॅलन्सिंग कसं करायचं ते लगेच सांगतो मी. बघा इथं बघा, एफ एस साइन थिटा आणि एम जी डायरेक्शन एक, दोघांची बेरीज, डायरेक्शन एक, दोघांची बेरीज. एफ एस एन साइन थिटा आणि एफ एस कॉस थिटा डायरेक्शन एक, दोघांची बेरीज, दोघांची बेरीज. आणि एक फोर्स राहायला लिहायचा इथं, तो म्हणजे डाऊनवर्ड किंवा आउटवर्ड डिरेक्शनला रस्त्याच्या बाहेरच्या बाजूला होणारा, तो म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स. आलं लक्षात. ठीक आहे. बघा बरं इथं मग काय येणार, एन साइन थिटा एफ एस कॉस थिटा बॅलन्स करतील, दोघांची बेरीज, किंवा बॅलन्स करणार नाही सॉरी, एन साइन थिटा आणि एफ एस कॉस डायरेक्शन एक, दोघांची बेरीज. एफ एस साइन थिटा एम जी डायरेक्शन एक, दोघांची बेरीज, ह्याला बॅलन्स करणार एन कॉस थिटा, ह्या दोघांच्या बेरीजला बॅलन्स करणार सी एफ, म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स बॅलन्स करणार, बरोबर. ठीक आहे. आता कंडिशन कशी येईल, तुम्ही आत्तापर्यंत इक्वेशन काढले असतील. ठीक आहे. कसं येईल बघा इक्वेशन, पटपट आपण सॉल्व्ह करू. बघा इथं सिस्टमॅटिक करू सगळं.
काय येईल बघायचं कसं येईल एन कॉस थिटा आणि कोण बॅलन्स करेल ह्या दोघांची बेरीज बॅलन्स करेल म्हणजे एम जी प्लस एफ एस साइन थिटा. देअरफॉर एम जी किती येईल एम जी एन कॉस थिटा हे तिकडे गेलं मायनस होईल मायनस एफ एस साइन थिटा. इक्वेशन नंबर 1 मला मिळेल. बरोबर ठीक आहे. समजलं इक्वेशन कसं बॅलन्स केलं ते बघा बरं परत एकदा. एन कॉस थिटा आणि ह्या दोघांची बेरीज बॅलन्स करते. लक्षात ठीक आहे. आता इकडे कसं येईल बोला इकडे कसं येईल एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा. एन साइन थिटा आणि एफ एस कॉस थिटा दोघांची डायरेक्शन वेगळी. ह्याला कोण बॅलन्स करतो उलट्या बाजूचा फोर्स सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. इक्वेशन नंबर 2. माझ्या प्रॉब्लेमचं एम काय मला व्ही मॅक्स काढायचं आहे म्हणजे व्ही काढायचं आहे. मग आता ह्यांचा रेशो घेऊ. देअरफॉर डिवायडिंग इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1 2 आणि 1चा रेशो घेऊ म्हणजे काय येईल सांगा इथं असं येईल एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवायडेड बाय एम जी इज इक्वल टू एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा डिवायडेड बाय इक्वेशन 1 एन कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा बरोबर. पहिला आणि दुसरं इक्वेशन जवळपास सारखं येणार आहे फक्त एक निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह साईनचा फरक असणार आहे असो. चला आता सिम्प्लिफाय करा पटकीन. एम ला एम कॅन्सल होईल राहतं काय मग व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. सोपं आहे ना. न्युमरेटरचं डिनॉमिनेटर विल बी डिनॉमिनेटर आर जी. सोपं आहे. इथं एन साइन थिटा एक स्टेप वाचवतो आता मी म्यू एस एन कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा मायनस म्यू एस एन साइन थिटा. इक्वेशन वरचं आहे तसंच लिहिलं आहे. काय फरक केला ह्याच्यामध्ये एम ला एम घालवले फक्त एफ एसच्या ऐवजी म्यू एस एन लिहिले कारण माहीत आहे सिन्स एफ एस इज इक्वल टू म्यू एस एन. बरोबर ठीक आहे. आता काय झालं इथं चारही ठिकाणी एन आहे कॉमन कॅन्सल होईल ते व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू साइन थिटा प्लस म्यू एस कॉस थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा मायनस म्यू एस साइन थिटा. एक लक्षात ठेवा मित्रांनो हे सर्व विद्यार्थ्यांना समजावं म्हणून मी असं केलेलं आहे बरं का. असं नाही की काही मुलांना जर डायरेक्ट येत असेल तर ते डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतात. ज्याचा एक्सलन्स आहे मॅथमॅटिक्समध्ये तो डायरेक्ट सॉल्व्ह करेल नो प्रॉब्लेम. ठीक आहे. मग आता इथं काय येईल प्रत्येक ठिकाणी टॅन साइन बाहेर कॉस बाहेर काढू सॉरी मग काय येणार इथं साइन थिटा अपॉन कॉस थिटा दॅट इज टॅन थिटा प्लस इथं काय येईल म्यू एस इथं काय येईल 1 मायनस म्यू एस टॅन थिटा हे इक्वेशन मिळेल. बरोबर. आणि सगळ्यात शेवटी जर बॅलन्सिंग करायचं म्हटलं तर इक्वेशन असं येईल व्ही स्क्वेअर इज इक्वल टू टॅन थिटा प्लस म्यू एस divided by 1 minus mu s tan theta. This rg will be goes to RHS and it will be numerator. So v is equal to under root square घालवायचं कसं square root घाला पाहिजे square root rg in bracket tan theta plus mu s divided by 1 minus mu s tan theta and this v is equal to v max. बरोबर. दिस इज द फायनल इक्वेशन. बरोबर. मग काय बघा व्ही मिनिमम आणि व्ही मॅक्झिमम काय मध्ये काय फरक आहे तर दोघांच्यामध्ये फक्त फरक आहे तो म्हणजे साईनचा फरक आहे. इथं प्लस आहे इथं मायनस आहे आणि इथं मायनस आहे इथं प्लस आहे. ठीक अशा पद्धतीनं हे आर्टिकल इथं संपतं आपलं. लक्षात ठेवा बॅलन्सिंग कंडिशन समजल्या पाहिजेत. बॅलन्सिंग कंडिशन समजल्या तर तुम्हाला पुढचं इक्वेशन अतिशय सोपं जाईल आणि त्याच्यामागचं फिजिक्स समजून घ्या तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं लिहिता येईल. बरोबर. ठीक आहे. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा मित्रांमध्ये चॅनल शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. धन्यवाद.